दादांच्या कामामध्ये अनेकांनी अडथळे आणले। सिंचन योजनांच्या नावाखाली जाणता राजानं फक्त निवडणुका घेतल्या, फक्त लोकांना मृगजळ दाखवण्याचं काम केलं। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका केलेली आहे। सिंचन योजनांचं केवळ भूमिपूजन जाणता राजाकडून करण्यात आलं, असा टोला देखील मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावलेला आहे। सांगलीमध्ये वैशाळ विस्तारीमध्ये विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या बोगदा कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। दादांच्या कामामध्ये अनेक लोकांनी अडथळे आणले। थेट मुख्यमंत्रीपदी घालवण्यापासून लोकांनी उद्योग केले, परंतु दादा डगमगले नाही। त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आमच्या सारख्या लोकांसाठी दादा अविरतपणे झटत राहिले, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि म्हणून ह्या सांगण्याचं तात्पर्य की कृष्णा खोऱ्याची स्थापना होण्याच्या पूर्वी या योजनेला मान्यता मिळाली आणि त्याच्यावर मला वाटतं महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी जाणता राजांनी 2-3 निवडणुका काढल्या।